तर मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मात्र आनंदी रडत असते। ती आता युगंधरच्या तेथे उशाशीच बसलेली आहे आणि म्हणते की मालक साहेब, प्लीज मला तुम्ही असं सोडून जाऊ नका। मला खरंच कसं होईल माझं, आणि ह्या आंधळ्या मुलीचे डोळे बनून तुम्हाला पुन्हा एकदा उभं राहावं लागेल। या घरातील मुलांना तुमची गरज आहे, मला तुमची गरज आहे, सगळ्यांना तुमची गरज आहे। त्यामुळे तुम्ही प्लीज लवकरात लवकर शुद्धीवर या आणि उठून बसा। आणि तेवढ्यात मात्र आनंदी रडत असताना तिचे जे काही थेंब आहे पाण्याचे अश्रू तर ते युगंधरच्या हातावर गळतात आणि याचा खूप मोठा चमत्कार होणार असतो। आणि तेवढ्यात आरती जेवणाचं ताट घेऊन तेथे येते आणि म्हणते की आनंदी, अगं सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाही, अगदी तू म्हणजे कडक असं व्रत धरल्यासारखं आहे, त्यामुळे तू प्लीज पोटात अन्नाचा कणही नसल्यामुळे आता जेवण करून घे। तर आनंदी म्हणते की नको आरतीताई, मला काहीच नकोय। तेव्हा आरती म्हणते की अगं आनंदी, असं कसं, तू काहीतरी खाऊन घे। अगं हे बघ, मला माहिती आहे की तुला मालक साहेबांची खूप काळजी आहे, परंतु आता मात्र तुझी काळजी स्वाभाविकच आहे आणि तू जर काही खाल्लं नाही तर मात्र कसं होईल। आणि प्लीज तू असा हट्ट करू नकोस। अगं तुला जी काळजी आहे ती स्वाभाविकच आहे, परंतु अगं तू स्वतःसाठी काहीतरी खाऊन घे, तुला खंबीरपणे उभं राहावं लागेल। मालक साहेब शुद्धीवर येतील, त्यामुळे तू प्लीज खाऊन घे। तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघ आरतीताई, हट्ट नाही करत, परंतु जोपर्यंत मालक साहेब डोळे नाही उघडत तोपर्यंत खरंच मला काहीच खायचं नाही। जोपर्यंत त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत एकही अन्नाचं कण मी नाही खाणार, असे आता आनंदीने ठरवलेलं असतं। ती स्पष्ट सांगते, डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा असतात, तोपर्यंत ते मला सांगत नाही तोपर्यंत मी नाही जेवणार। तेव्हा आरती तिला समजावते की आनंदी प्लीज, अगं तू माझं ऐक, असं काही करू नकोस। तेव्हा आनंदी म्हणते की अगं तू माझी काळजी करू नको, मी एकदम ठीक आहे। तू एक काम कर, तू खाली जा आणि खाली जाऊन बघ, अगं आता ही परिस्थिती घरामध्ये आहे आणि त्या परिस्थितीमुळे घरामध्ये कोणीच काही खाल्लं नसेल, आणि मुलं हे सगळेजण उपाशी असतील, तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना काहीतरी 2 घास घाल, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे। आणि हे बघ आरती, सगळ्यांना सांभाळण्याची गरज आहे आता, त्यामुळे तू प्लीज खाली जा। हे सर्व ऐकल्यानंतर आरती म्हणते की अगं आनंदी, अगं सगळ्यांचं ठीक आहे, पण तुझं काय, आणि तिच्या डोळ्यातील पाणी पुसते। तेव्हा आनंदी म्हणते की अगं आरतीताई, हे बघ मी ठीक आहे, माझी काळजी करू नकोस, तू जा बरं अगोदर। तेव्हा आरती म्हणते की तू नाहीच बदलणार, तुझा हा स्वभाव कधीच नाही बदलणार, आणि ठीक आहे मी बघते खाली सगळं काही, पण एक गोष्ट, मी ताट आहे तर ते येथेच ड्रेसिंग टेबलवर ठेवून जाते, त्यामुळे आनंदी अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, 2 घास तरी खाऊन घे आणि प्लीज येते मी, असे बोलून आता आरती ते ताट तिथे ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि 2 घास खाऊन घ्यायला तिला सांगून ती बाहेर निघून जाते। आनंदी रडत असते। आनंदीला आता फक्त आणि फक्त मालक साहेबांची काळजी लागलेली असते, केव्हा मालक साहेब शुद्धीवर येतील याची। त्यानंतर आता इकडे आरती ही माई आणि बापूंच्या रूममध्ये येते। त्यांच्या रूममध्ये सुद्धा जेवणाची ताट तशीच भरलेली असतात आणि दोघंही आता निश्चित असे पडलेले बसून आहेत। तेव्हा आरती त्यांच्याकडे पाहते, ते दोघांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळी शांतता असते आणि ती म्हणते की माई बापू, मी तुमची आता मालक साहेबांबद्दल असणारी काळजी समजू शकते, काळजी करण्यासाठी सुद्धा तुमच्या अंगामध्ये प्राण नको का, तुम्ही का असं करतात, थोडंसं खाऊन घ्या। मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही जेवण नाही केलं, तुमची तब्येत जर बिघडली तर तुम्ही सांगा, आपण काय करणार आहोत बरं। आणि हे बघा माई आणि बापू, तुम्हाला पटतं ना। तेव्हा ती बापूंच्या शेजारी येऊन बसते। बापू म्हणतात की हो मला पटतं ग आरती, पण, आणि माईंकडे ते खुणावतात। तेव्हा आता आरती माईंकडे पाहते आणि बापूंना म्हणते की थांबा, असं खुणावते। तेवढ्यात आरती मात्र आता माईंना अगदी त्या सगळ्या सदम्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की माई, अहो काय अवस्था करून घेतली हो तुम्ही स्वतःची। तेवढ्यात लगेच आता माई लगेच म्हणतात की काय गो, काय झालं, चेहऱ्याला वगैरे हात लावतात। तेव्हा आरती म्हणते की थांबा थांबा, तुमचा चेहरा जरा आरशामध्ये बघितलास का तुम्ही। लगेच भिंतीचा तो आरसा घेऊन येते। माई लगेच आता आपला चेहरा आरशामध्ये पाहत असते। आरती म्हणते की बघा बघा, चेहऱ्याखाली डार्क सर्कल आहे तर ते किती वाढलेले आहेत। माई आता आरशामध्ये अगदी चेहरा चाचपून पाहत असतात आणि म्हणतात की हो ग। आता आरती म्हणते की माई, अहो जर असे फोटो आहे डार्क सर्कलवाले, जर तुम्ही ते जर असे टाकलेत सोशल मीडियावर तर कसं व्हायचं बरं, तुमचे तर आता फॉलोअर कमी झाले तर काय करायचं बरं आता। माई घाबरतात, माई म्हणतात की नको नको नको। आता माई लगेच म्हणतात की नाही, असं नाही होणार। आणि तेवढ्यात लगेच आता जे काही बापू आहे तर बापू म्हणतात की काय करणार, कारण मग मार्क्स कमी मिळतील, हो की नाही, आणि लाईक्स सुद्धा कमी मिळतील, आणि लाईक्स कमी मिळाले तर काय होईल। तेव्हा लगेच आता माई आणखीनच घाबरतात, टेन्शनमध्ये येतात आणि नको नको करत असतात। आणि हे बघ आरती, अगं एखादा जरी फॉलोअर्स हिचा कमी झाला तर हिला मात्र घरामध्ये बसून डिप्रेशन येतं बघ।
तेव्हा लगेच आरती म्हणते की हो यायलाच पाहिजे आणि एकतर किती कष्टाने मात्र त्यांचं ते अकाउंट आहे तर ते डिपेंड करतात. आणि माई तुम्ही जर आता डार्क सर्कलवाले फोटो आहे ते जर असे सोशल मीडियावर जर टाकले तर मात्र तुमचे फॉलोअर्स आणखीनच निघून जातील. तेव्हा माई खूप घाबरतात. माई म्हणतात की नको 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 ग नको आरती, असं नाही होणार ग, असं बोलू नकोस. आई लगेच आपल्या मोबाईलवर चेक करत असतात. तर आरती म्हणते की माई असं व्हायला नको ना. माई म्हणतात की नको नको. आणि आता आरती बरोबर त्यांना आपल्या म्हणजे जेवण करून घेण्यासाठी सांगत असते. डार्क सर्कल घालवण्यासाठी माझ्याकडे मात्र जगात एक जामील उपाय आहे. तर माई लगेच विचारते की काय आहे, लवकरात लवकर सांग. पोटभर जेवण आणि शांतपणे झोप. आणि आरती लगेच आता म्हणते की खाऊन घ्या, चला लवकरात लवकर जेवण करून घ्या. म्हणून माईंच्या हातामध्ये एक ताट देते आणि बापूंच्या हातामध्ये एक ताट देते आणि म्हणते की ह्या ताटातील संपेपर्यंत मात्र मी या खोलीच्या बाहेरच जाणार नाही, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. चला चला लवकर जेवण करून घ्या आणि खा 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 जेवण करून घ्या. तेव्हा माई आणि बापू मस्त जेवायला बसतात, ते पण आनंदाने. तेव्हा आरती तिथेच उभी असते. तर बापू म्हणतात की आरतीला जीव घालण्यासाठी जी आयडिया आहे ना ती अगदी सॉलिड वापरली तू. खरंच बापू हसतात. माई सुद्धा खूप हसतात आणि म्हणतात की आरती अगं तुझा हा स्वभाव आहे ना तो अगदी आमच्या आनंदी सारखाच आहे. ती सुद्धा अशा काहीतरी नवीन नवीन युक्त्या आहे ना तर त्या काढून मात्र आम्हाला सांभाळून घेत असते आणि खुश करत असते. त्यानंतर बापू आता म्हणतात की आरती अगं पण बाकीच्यांचं काय झालं, खाली सगळेजण जेवलेत का. आरती म्हणते की हो हो. छायाताई म्हणालीत की बाकी सगळेजण जेवलेले आहेत. तर माई विचारतात की आता पण पृथ्वी. तर लगेच आरती म्हणते पृथ्वी जेवला का. तर बापू म्हणतात की नाही, पृथ्वी नक्कीच जेवला नसेल. तेव्हा केव्हा तो प्रचंड टेन्शन मध्ये असतो ना तेव्हा तो अन्नाला सुद्धा शिवत नसतो. लहानपणापासून त्याची अशी सवय आहे. त्यानंतर मात्र माई आरतीला सांगतात आरती अगं जरा बघशील का तू पृथ्वी जेवला की नाही, त्याच्याकडे बघ जरा जाऊन. आणि तो जर जेवण नाही केलं तर त्याला इतकी हायपर असे ऍसिडिटी होत असते आणि त्यामुळे त्याचं डोकं दुखत असतं. हे बघ आरती तू जरा जाऊन बघ आणि तो जर नसेल ना जेवला तर त्याला बळजबरीने जेवायला घालशील ना तू त्याला जेवण. तेव्हा आता आरती म्हणते की तुम्ही तर मला वाघाच्या पिंजऱ्यातच जायला सांगतात, शेवटी तिकडेच पाठवलं. जर मी तिकडे गेले काही जर त्याच्याशी बोलायला गेले तर भस्कनी असा अंगावर येत असतो. तेव्हा आता बापू म्हणतात की अगं मग घाबरतेस कशाला, तो तर वाघ आहे तर तू सुद्धा असे रिंग मास्टर हो, म्हणजे अशी नाही काही कर पण त्याला शेवटी त्याला 2 घास जेवायला तरी घाल. तेव्हा आता आरती म्हणते की ठीक आहे तुम्ही जेवण करून घ्या आणि ताटातील सगळं काही संपून टाका, मी बघते तोपर्यंत. तेव्हा बापू म्हणतात की हो हो रिंग मास्टर, आता जा पृथ्वीला जेवण घाल. आरती मात्र आता ह्या दोघांनाही मस्त पोटभर जीव घालून आता पृथ्वीकडे येते. त्यानंतर आता इकडे युगंधरला शुद्ध आलेली असते, तो पाणी पाणी करत असतो. आता ही आनंदी तेथेच बसलेली असते. आनंदी म्हणते की पाणी, थांबा मालक साहेब 1 मिनिट मी तुम्हाला पाणी देते. आणि तेव्हा ती तिथे सगळीकडे पाणी शोधत असते परंतु तिला काही पाणी सापडत नसतं. आता युगंधर पाणी पाणी करत असतो. आनंदी आता इकडे तिकडे शोधत म्हणते की 1 मिनिट मालक साहेब मी तुम्हाला पाणी देते. आणि घाईघाईने आता इकडून तिकडे शोधत असते. घाईने त्या चंबूजवळ येते आणि चंबू मोकळा असतो आणि आता म्हणते की मालक साहेब थांबा मी पाणी घेऊन येते. ग्लास सुद्धा देते, पालथा वगैरे होतो. आनंदीला दिसत नाही त्यामुळे तिला काय करावं तेच काही कळत नसतं. तिचा धक्का खुर्चीला लागतो आणि ती सुद्धा तेथे आता अशी तडफडून पडते. परत स्वतःला सावरत मात्र घाईघाईने आता पायरीवरून उतरत खाली येत असते. युगंधर पाणी पाणी करत असतो. आनंदीच्या जीवाची मात्र पूर्णपणे आता ही अगदी धावपळ सुरू असते. ती घाईघाईने खाली येत असते आणि तशीच पायरीवर सुद्धा पडते. भिंतीचा सहारा घेत आणि अगदी चाचपडत मात्र ती किचन मध्ये येत असते कारण मालक साहेबांना पाणी द्यायचं असतं. तिच्या जीवाची पूर्णपणे धांदल उडालेली असते. अशी बशी आता किचन मध्ये येऊन पोहोचते पण तिला पाणी कुठे आहे ते काही दिसत नसतं. आणि तेव्हा ती आता तेथे हातवारे असं वस्तूला हात लावत चालते. काही वाट्या वगैरे खाली पडतात, काय करावं तेच काही तिला कळत नसतं. नक्की पाणी कुठे असेल. घाईघाईने मात्र आता ती कसबसा तेथे ग्लास सापडते आणि चंबूतून पाणी वगैरे घेते आणि पाणी वगैरे घेऊन परत ती आता त्या किचनच्या भिंतीने हात लावत मालक साहेबांच्या रूमकडे येत असते. तिला आता मालक साहेबांना पाणी द्यायचं असतं. युगंधर तोपर्यंत इकडे पाणी पाणी करत असतो. त्यानंतर पृथ्वी आता आपली जी काही डोक्याची पट्टी वगैरे आहे तर तो रूममध्ये येऊन बदलत असतो, चेंज वगैरे करत असतो. आणि तेवढ्यात आरती तेथे त्याला जेवणाचं ताट वगैरे घेऊन येते. आरती मात्र आता ही तेथे जेवणाचं ताट ठेवते. पृथ्वी तिला पाहतो आणि म्हणतो की काय तू काय करतेस इथे. तिला बघून त्याला खूप राग येतो. आरती म्हणते की हे बघ मी तुला जेवण आणलेलं आहे, तू जेवण करून घे. त्या जेवणाच्या त्या ताटावरचं झाकण बाजूला करते. तर पृथ्वी म्हणतो की हे
बघ मला भूक नाही, मी नाही जेवणार, मला मिस्टर निंबाळकरांच्या रूममध्ये जायचं आहे, मला आता भूक नाही. आणि तसंही डॉक्टरांनी मात्र त्या सांगितलेलं आहे की तसंही त्यांच्यासोबत कोणी ना कोणी सारखं थांबलंच पाहिजे. आरती म्हणते की तू काही काळजी करू नको, आनंदी आहे तिथे, त्यांच्याबरोबर आनंदी आहे, तू काळजी करू नकोस, 2 घास खाऊन घे प्लीज. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हे बघ मी तुला सांगितलं ना मला भूक नाही म्हणून. आरती म्हणते की अरे फक्त 2-3 घास खाऊन घे. पृथ्वी म्हणतो की एकदा सांगितलं ना मला नाही खायचं म्हणून, कुठलीही जबरदस्ती, काय जबरदस्ती आहे तुझी? तर आरती म्हणते की हो आहे जबरदस्ती, तू जेवण करून घे, नाहीतर तुला सकाळी सकाळी ती हायपर ॲसिडिटी होत असते. आता पृथ्वी बघतो आणि शांत होतो आणि विचारतो की तुला कसं माहिती? आरती म्हणते की हो हो हो, कारण या घरातील सिक्रेट एजंट आहे मी, प्रत्येक गोष्टीची माझ्याकडे खडानखडा माहिती असते, त्यामुळे तू काही अगदी टेन्शन वगैरे घेऊ नकोस, काळजी करू नकोस, जेवण करून घे म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मी तुला एकदा सांगितलं ना मला जेवण नाही करायचं म्हणून तो बाहेर जायला निघतो. आरती त्याला मध्ये लोटते आणि लगेच दरवाजा बंद करून घेते. पृथ्वी म्हणतो की अगं पण तुझं काय चाललं? तर आरती म्हणते की ताटातील सगळं काही संपवायचं आणि मगच बाहेर जायचं. तेव्हा पृथ्वीला राग येतो. पृथ्वी म्हणतो की हा कोणता नॉनसेन्सपणा आहे? आरती म्हणते की हे बघ मला माईंनी सांगितलं, त्यामुळे मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेले आहे, तुला ॲसिडिटी होत असते त्यामुळे 2-3 घास तू व्यवस्थित खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. आता अगदी असं कहर करू नको, जेवण करून घे म्हणून आरती बरोबर त्याला जेवण करण्यासाठी भाग पाडत असते. तुम्ही म्हणतो की अगं तू हे काय करतेस, कोणतं वागणं? माझ्याच रूममध्ये येते आणि माझ्याच रूममध्ये दरवाजाला कडी बंद करून तू मात्र मला जेवणासाठी भाग पाडते. तेव्हा आता आरती म्हणते की हो अरे इतकं रिॲक्ट होऊ नको, जेवण करून घे. तेव्हा ती पृथ्वीच्या हाताला धरते आणि म्हणते की जेवण करून घे. तर पृथ्वी म्हणतो की हे बघ मला जेवायचं नाही आणि मला फोर्स करणारे लोक मला अजिबात आवडत नाही. तेव्हा आरती सुद्धा त्याला तसेच बोट करते आणि म्हणते की उगाच भाव खाणारे लोक मला सुद्धा आवडत नसतात, शांतपणे जेवण करून घे आणि तसंही अन्न हे तुझ्या पोटात जाणार आहे, माझ्या पोटामध्ये नाही. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मला नाही जेवायचं आणि मी तुला शेवटचं सांगतो की मी कुणाच्याही जबरदस्तीला बळी पडत नसतो. हे ऐकून घे, शेवटचं बोलणं, शेवटचं समजावतो. तेव्हा आता आरती म्हणते की तुला जेवण करावंच लागेल, दुसरा पर्यायच नाही. तेव्हा पृथ्वी म्हणतो की नाही जेवणार. पृथ्वी मात्र आता तोंड फुगून बेडवर जाऊन बसतो आणि तिला विचारतो की काय ग काय करशील, हाताची घडी वगैरे घालून. तेव्हा आता आरती उभी असते. आरती सुद्धा तोरतच त्याच्या समोरच येते, सोप्यावर बसते आणि म्हणते की मी सुद्धा बघते तू कसा जेवत नाही ते. आता असा बराचसा काही काळ जातो. आरती त्याच्याकडे बघत त्याला खुणावत असते की जेवण करून घे, तरी सुद्धा पृथ्वी काही उठायला तयार नसतो. शेवटी आरती सुटते. शेवटी ती एऱ्याझाऱ्या मारायला सुरुवात करते. आता पृथ्वी तिच्याकडे पाहतच असतो, परंतु तरी सुद्धा मात्र अजूनपर्यंत काही जेवणासाठी तो उठलेला नसतो. त्यानंतर इकडे आता रूममध्ये युगंधर पाणी करत असतो. आनंदी घाईने ते पाणी घेऊन येते आणि युगंधर पाणी करत असताना आनंदी आता आलेली असते. ती धरते मालक साहेब पाणी घ्या आणि ती आपल्याला दिसत नाही तरी सुद्धा युगंधरला बरोबर ती पाणी वाजते आणि त्याला ठसका लागलेला असतो. आनंदी म्हणते की सावकाश मालक साहेब सावकाश. आता पाणी पिल्यानंतर आता युगंधरला जरा म्हणजे वेगळंच वाटतं, जरा शांत वाटतं. आनंदीने मात्र त्याला पाणी पाजलेलं असतं. तेव्हा तो आता पुन्हा डोळे बंद करून घेतो. त्यानंतर इकडे आता ह्या आरती आणि पृथ्वीचं अजून तेच सुरू असतं. दोघं आता काही हट्ट सोडायला तयार नसतात. पृथ्वी म्हणतो की मला जेवायचं नाही, परंतु आता ही आरती म्हणते की जोपर्यंत तू जेवणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही. त्यानंतर आता आरती गरके मारते आणि म्हणते की अरे पृथ्वी, ताटातील चपातीला सुद्धा तुझ्या इतकाच राग आलेला आहे की? पृथ्वी रागाने तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय ग डोक्यावर पडलेली आहेस का? चपातीला कसं राग येईल बरं? आता आरती हसते आणि म्हणते की बघ अरे ती कशी फुगून बसलेली आहे तुझ्यासारखी. ती सुद्धा आता तिच्याबरोबर हसण्याचं सोंग करतो आणि म्हणतो की फनी काय हे तुझं अगदी कोणतं टॅलेंट आहे आणि इथेच राहून दे मग, कारण जगाला असं टॅलेंटची गरज नसते. जोक आहेत ना त्याची काही गरज नसते, त्यामुळे तुझा जोक तुझ्याजवळच राहून दे. तेव्हा आता पुन्हा तो तोंड फुगून बसतो. तर आरती म्हणते की अरे हे बघ, जोक चांगला असो किंवा वाईट असो त्याच्यावर अवलंबून असतं. त्यानंतर आता पृथ्वी म्हणतो की हे बघ आरती, मला खरंच भूक नाही, प्लीज तुम्हाला त्रास देऊ नकोस, म्हणून तो आता हात जोडतो. तर आरती म्हणते की अरे मग जेवण करून घे आणि हे बघ प्लीज अगं खरंच मी दमलो. तर आरती पुन्हा म्हणते की जेवण करून घे. बरं ठीक आहे, मी तुला आणखीन एक दुसरा जोक सांगते, त्यामुळे तू आणखीनच फ्रेश होशील.
पृथ्वी कानामध्ये हेडफोन घालायला उठतो तर आरतीला असं वाटतं की नक्कीच जेवायला उठलेला आहे. आरती म्हणते की जेवण करून घे, उठ. मग जेवण करून घे उठला ना तर लगेच आता तो कानामध्ये हेडफोन घालतो आणि म्हणतो की मला अजून तुझे जोक्स नाही ऐकायचेत आणि पुन्हा बेडवर जाऊन बसतो. शेवटी मात्र आता आरती सुद्धा वैतागून सोफ्यावर बसते आणि त्याच्याकडे पाहत असते आणि तो तिच्याकडे बघत असतो. नक्की आता आरतीला असं होतं की कधी हा जेवण करायला. आरती सुद्धा काही ऐकायला तयार नसते, ती सुद्धा हट्टाला पेटलेलीच असते आणि ती काही झालं तरी त्याला जेवायला भागच पाडणार असते. पण अजूनपर्यंत काही पृथ्वी जेवायला ताटावर काही आलेलं नसतो. तो त्याचा हट्ट सोडतच नसतो. त्यानंतर इकडे आता आनंदी अजूनपर्यंत तेथे रूममध्येच बसेल आहे युगंधरच्या शेजारी. आणि तेवढ्यात माई आणि बापू तेथे येतात. आनंदीला विचारतात की आनंदी आता युगंधर कसं आहे बरं. तेव्हा आता लगेच म्हणजे आनंदी म्हणते की मालक हे बघा माई आणि बापू आत्ताच मालक साहेबांना थोडीशी शुद्ध आली होती आणि त्यांनी पाणी मागितलं होतं, मी त्यांना पाणी पाजलं. ते ऐकून आता माई आणि बापूंना फारच आनंद होतो. माई म्हणतात की हो का, देवच पावलं असं म्हणायचं, म्हणजे युगंधरला हळूहळू शुद्ध येत आहे हो ना. तर आनंदी म्हणते की हो. आणि तेवढ्यात आता दरवाजात शिल्पा येते. शिल्पा मात्र आनंदीला आता मालक साहेबांच्या जवळ पाहते. तिला फारच राग येतो आणि रागाने म्हणते की आनंदी. तेव्हा आता बापू शिल्पाला म्हणतात की शिल्पा अगं मी काय म्हणतो. तर शिल्पा रागाने म्हणते की बापू एकही शब्द बोलू नका. माई आणि बापूंना म्हणते की तुम्ही इकडे व्हा. म्हणून माई आणि बापू आता बाजूला होतात. शिल्पा लगेच आनंदीच्या समोर येते. शिल्पा रागानेच आनंदीला म्हणते की काय ग, तुझी हिंमतच कशी झाली येथे येण्याची असं विचारते. तर लगेच माई म्हणतात की अगं शिल्पा, अगं आत्ताच आनंदीने त्याला पाणी दिलं आणि हळूहळू तो शुद्धीवर सुद्धा येतोय. तेव्हा आता शिल्पा रागाने म्हणते की युगंधरची जी अवस्था अशी झालेली आहे ना तर ती ही हिच्यामुळे झालेली आहे. तर आणि त्याला पाणी देण्यासाठी आम्ही त्याचे सख्खे आहोत ना, तुला त्याची गरज नाही. आणि तुला मी स्पष्ट सांगितलं होतं की स्वयंपाकघराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, मग का तू इथे आलीस. मी तुला सांगते की तू मला येथे त्याच्या आजूबाजूला सुद्धा नकोय. तुला हे का कळत नाही, मी तुला किती वेळेस सांगितलं. त्यामुळे चल आत्ताच्या आता येथून निघ. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणते की शिल्पाताई प्लीज, अहो मला बसून द्या, मी खरंच काही त्रास नाही देणार त्यांना, फक्त मला त्यांच्या शेजारी बसून द्या. तेव्हा लगेच शिल्पा रागाने म्हणते की बस, मला मात्र तुझं हे नाटक नाही सहन करायचं. तू निघतेस की नाही इकडून, चल लवकरात लवकर चल इकडून. शिल्पा जोरजोराने मात्र आनंदीला धरून ओढत असते, तिच्या हाताला धरून. तेवढ्यात आनंदी मात्र आता काही जात नसते आणि आता होतो तर काय चमत्कार. शिल्पा जसजसे तिचा एक हात ओढत असते तसतसा मात्र आता युगंधरने आनंदीचा दुसरा हात धरलेला असतो, तिला थांबवलेलं असतं. आणि शिल्पा हे सर्व काही पाहते तर तिला धक्काच बसतो. आनंदी सुद्धा आता पाहते, तिला आनंद होतो. तर माई आणि बापूंना सुद्धा. माई म्हणतात की अगं शिल्पा बघ ना, अगं युगंधरने तिचा दुसरा हात धरलेला आहे आणि आता मात्र तो समिदा करत असतो. आणि समिदा करून मात्र आता जेव्हा तो बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो की समिदा, आज कारखान्यामध्ये आता मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून काही लोकांनी हिणवलं. माझ्यासाठी मात्र तू इंग्रजी शिकण्याची जी पुस्तक आहे तर तू विकत आणली होती आणि आता मी त्यांना दाखवून देतो. जेव्हा मी फडाफडा इंग्लिश बोलेल ना तेव्हा मी त्यांना दाखवूनच देतो आणि उद्यापासून माझ्या इंग्रजीची शिकवणी सुरू होणार आहे. तेव्हा आनंदी आणि शिल्पा, माई, बापू हे सगळेजण ऐकत असतात की युगंधर नक्की काय बोलतो. आनंदीला आता धक्काच बसलेला असतो जेव्हा तो तिला समिदा म्हणतो. आणि हे बघ समिदा, मला खूप मोठा माणूस बनवायचा आहे आणि तू मला नक्की मदत करशील ना, आणि तू मला फडफड इंग्लिश बोलायला शिकवशील ना, आणि मला खूप श्रीमंत व्हायचं आहे ज्याच्यामुळे मात्र मी तुमच्या सगळ्यांची काळजी घेऊ शकेल. आनंदीच्या डोळ्यात आता खूप पाणी येत असतं आणि शिल्पा तेथे जागीच खाली बेडवर बसते. आणि आता ही शिल्पा आहे तर ती तेथे समोर जे चित्र समिदाचं त्याने काढलेलं आहे तर त्या चित्राकडे बघून रडत असते. तर युगंधर म्हणत असतो की तुझी, मुलांची, तुझ्या आई बाबांची, सगळ्यांची मला काळजी घ्यायची आहे. शिल्पा ताईची, अख्ख्या गावाची मला काळजी घ्यायची आहे. आणि समिदा, तुम्हाला इंग्रजी शिकवशील ना तुम्हाला इंग्रजी. तेव्हा आनंदी खूप रडत असते. तेव्हा आता शिल्पा सुद्धा युगंधरची ती अवस्था बघून खूप रडत असते. तिला सुद्धा समिदाची फार आठवण येते. तर आता युगंधर म्हणत असतो की शिकवशील ना समिदा, तुम्हाला इंग्रजी शिकवशील ना फाडफाड बोलायला. माई म्हणतात की युगंधर, अरे तू काय बोलतो हे. माई लगेच म्हणतात की शिल्पा, तुला आठवते का युगंधर हे असं कधी बोलत होता. तेव्हा आता शिल्पा म्हणते की जेव्हा समिदा बरोबर त्याचं लग्न झालं होतं तेव्हा. शिल्पा लगेच आता मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. तेव्हा आता माई म्हणतात की हो अगदी बरोबर, जेव्हा म्हणजे समिदाचं आणि त्याचं लग्न झालं होतं तेव्हा तो हे सर्व बोलत होता. पण आज बघ ना, इतक्या वर्षानंतर तो पुन्हा हे सर्व बोलतोय. तीच वाक्य आणि तीच सगळं काही. मग युगंधरची स्मरणशक्ती तर गेली नाही ना, कारण तो जे काही बोलतो ते सगळं काही तेच बोलतो. हे ऐकल्यानंतर आता शिल्पाला फार
फार मोठा धक्का बसतो आणि आनंदीला सुद्धा. तेव्हा शिल्पा म्हणते की नाही नाही, असं काही बोलू नका. माई म्हणतात की युगंधर भूतकाळ तर गेला नाही ना. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता शिल्पा रडतच म्हणते की हे बघा, उगाच काही बडबड करू नका, त्याला काही झालेलं नाही. तेव्हा आता युगंधरने अजूनपर्यंत आनंदीचा हात काही सोडलेला नसतो. बापू म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच डॉक्टरांना फोन करतो. बापू घाईने डॉक्टरांना फोन करायला बाहेर येतात. शिल्पा खूप रडत असते आणि आनंदी सुद्धा खूप रडत आहे. त्यानंतर आता बापू हे फोन करून आतमध्ये येतात. तेव्हा आता जेव्हा ते फोन करून आतमध्ये येतात तर माई विचारतात की काय झालं नक्की, डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा बापू म्हणतात की हे बघा, डॉक्टर म्हणाले की औषधांचा जास्त वापर केल्यामुळे आणि मेंदूमध्ये काहीतरी आता औषधांचं हे भिनलं असेल, त्यामुळे भूतकाळातील जे काही गोष्टी आहेत तर ते त्यांना आठवतात आणि ते त्याविषयी बोलतात. तर काळजी करण्याचं काही कारण नाही, औषधांचा असर आहे तर तो नॉर्मल झाल्यानंतर सगळं काही पुन्हा चांगलं होईल. फक्त औषधांचा असर आहे तोपर्यंतच मात्र, आणि नंतर ते वेगळं होईल, काळजी करू नका. तेव्हा माईंच्या जीवात जीव येतो. दिवस पावला असं खोशून म्हणतात. शिल्पा लगेच आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते. शिल्पा रागाने आनंदीला म्हणते की तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले, त्यामुळे तुला इथे थांबण्याची गरज नाही, तू निघ इथून. तर बापू म्हणतात की नाही शिल्पा, आनंदीला इथेच असून दे. आणि बघ ना अगं, युगंधरने आनंदीचा किती घट्ट हात पकडलेला आहे. डॉक्टर म्हणाले की आता युगंधरला आनंदीमध्ये समिता जर दिसत असेल तर मात्र त्याला शांत वाटत असेल, त्याच्या मनाला मात्र आणखीन काही धक्का देऊ नका. शेवटी शिल्पाचा नाईलाज असतो. शिल्पाचे सगळे काही प्रयत्न आता व्यर्थ जातात. कारण कसं आहे की आपला युगंधर मात्र बरा होणं खूप महत्वाचं आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या नंतर असेल. तेव्हा शिल्पा रागानेच बाहेर निघून जाते तोरतोऱ्यात आणि शेवटी आनंदी तिथे थांबलेली असते. युगंधरने अजूनपर्यंत तिचा हात काही सोडलेला नसतो. माई आणि बापू सुद्धा आता तेथेच उभे आहेत आणि आता युगंधर हा शुद्धीवर आलेला असतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र हा युगंधर आहे तर तो पेटून उठलेला असतो आणि तो पेटून उठून विद्याधरची गचंडी धरून त्याला आता बाहेर ओढत आणतो. त्याला चांगलंच मारतो आणि लाथेखाली त्याला आता अगदी दाबून म्हणत असतो की ही माझी धर्मपत्नी आनंदी युगंधर निंबाळकर आणि माझी मुलं, ही तीनही मुलं यांच्या विषयी तुझ्या तोंडातून जर काही वाईट वंगाळ जर आलं आणि त्यांच्यावर अगदी वाईट नजर जरी ठेवली, आज फक्त मी तुझ्या छाताडावर पाय दिला पण पुढच्या वेळेस मी तुझ्या नरडीचा घोट घेईन. तेव्हा मात्र आता युगंधर पेटून उठलेला असतो. कारण पृथ्वी आणि ह्या आरतीबद्दल त्याने वाईट असा संशय घेतलेला असतो. तेव्हा आनंदी मात्र आता ही सर्व पाहत असते आणि हा विद्याधरची पूर्णपणे आता युगंधरने चांगली जिरवलेली असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.